काय काय कन्सेप्ट बघितल्या काल. ठीक आहे, आपण रिवाइज करू परत एकदा, देन आजच्या टॉपिकला स्टार्ट करू. सगळ्यांचं पॉवर बाय डेस्कटॉप इन्स्टॉल झालंय का? इफ झाला असेल तर थंब करा. ओके, हॅलो एव्हरीवन. हॅलो, आय एम ऑडिबल ना? Yes, sir. हां, सगळ्यांनी डेटा लोड केला आणि काल जे आपण ऑपरेशन परफॉर्म केलेले ते ऑपरेशन परफॉर्म करून बघितले का सगळ्यांनी? कोणाला कुठे डाऊट्स वगैरे काय? ओके, म्हणजे सगळ्यांना ऑलमोस्ट क्लिअर आहे मी असं समजू शकतो. सो आपण स्टार्टिंगला काय बघितलं, एक पॉवर बी आयचा ओव्हरव्ह्यू बघितलेला, राईट? पॉवर बी आय म्हणजे काय, बिझनेस इंटेलिजन्स म्हणजे काय. ओके, देन आपण काय बघितलेलं, पॉवर बी आय डेस्कटॉपला एक फ्रंट एंड म्हणून फ्रंट एंड का बोलले जाते, बिकॉज तिथे जे तुम्ही व्हिज्युअलायझेशन परफॉर्म करता ते सगळं एक फ्रंट एंडला दिसतं असतं, म्हणजे तो काय असतं, एक युजर इंटरफेस असतो. ओके, देन आपण काय बघितलं, पॉवर बी आय डेस्कटॉपला पॉवर बी आय डेस्कटॉपमध्ये 3 इम्पॉर्टंट व्ह्यू आहेत. ओके, कोणकोणते व्ह्यू आहेत ते? First is report view, second one is table view, third one is model view. Okay, in report view जे तुम्ही रिपोर्ट प्रेझेंटेशन करता और जे तुम्ही डॅशबोर्ड क्रिएट करता ते रिपोर्ट व्ह्यू मध्ये दिसतं. ओके, इन टेबल व्ह्यू जो डेटा, जसा डेटा एक्सेल मध्ये एक फॉर्मॅट मध्ये असतो, एक टेबल फॉर्मॅट मध्ये असतो, तसा तो इथे टेबल व्ह्यू मध्ये दिसतो. थर्ड वन इज मॉडेल व्ह्यू. मॉडेल व्ह्यू मध्ये काय करतो की प्रत्येक कोणता ना कोणता टेबल हा दुसऱ्या टेबलवर डिपेंड आहे. ओके, सो आपण काय करतो इथे रिलेशनशिप बिल्ड करतो बिटवीन द टू टेबल. ओके, देन आपण काय बघितलं, आपण किती वे थ्रू डेटा इम्पोर्ट करू शकतो. सो देर आर 3 वे, मी तुम्हाला दोनच सांगितलेले. ओके, देर आर 3 वे. फर्स्ट इज पॉवर बाय डेस्कटॉप, सेकंड वन इज पॉवर बी आय क्वेरी एडिटर, अँड थर्ड वन इज लाईव्ह कनेक्शन. ओके, सो आपण काय केलेलं, गेट डेटामध्ये गेलेलो, देन टेक्स्ट अँड CSV फाईल होती आपली, राईट? देन त्याच्यावर क्लिक केलेलं अँड देन डेटा ट्रान्सफॉर्म केलेला. ओके, सो जेव्हा आपण डेटा ट्रान्सफॉर्म करतो तेव्हा तो कुठे जातो, पॉवर क्वेरी एडिटरला जातो. ओके, देन पॉवर क्वेरी एडिटरमध्ये खूप देर आर लॉट्स ऑफ टॅब, जसं की होम, ट्रान्सफॉर्म, ऍड कॉलम, व्ह्यू, टूल्स. सो आपण प्रत्येक ऑपरेशन परफॉर्म करून बघितले. तर न्यू सोर्स थ्रू काय करू शकतो आपण की डेटा इम्पोर्ट करू शकतो. सेकंड वन इज रिसेंट सोर्सेस, जो डेटा आपण रिसेंटली इम्पोर्ट केलाय तो कुठे दिसतो आपल्याला, रिसेंट सोर्सेस मध्ये दिसतो. देन थर्ड वन इज एंटर डेटा. ह्याच्यामध्ये आपण काय करतो की इफ आपल्याला एक नवीन टेबल क्रिएट करायचं असेल तर आपण जेव्हा एंटर डेटा क्लिक करू तर तिथे तुम्ही एक नवीन टेबल क्रिएट करू शकता. देन फोर्थ वन इज मोस्ट इम्पॉर्टंट, डेटा सोर्स सेटिंग. कोण सांगू शकतं पटकन की डेटा सोर्स सेटिंगने काय होतं? एनीवन? एनीवन फास्ट? सर डेटा सोर्स सेटिंग मध्ये जेव्हा लोकेशन चेंज होतं फाईलचं, ओके, तेव्हा रिफ्रेश केल्यावर तो डेटा लोड होत नाही, तर त्यामुळे आपल्याला त्याचा पहिले पाथ चेंज करावा लागतो राईट. आणि मग तो डेटा लोड होणार. गुड. इफ तुम्ही समजा एक फाईल इम्पोर्ट केली, ओके, अँड काही वेळानंतर तुमची ती फाईल एका फोल्डरमधून दुसऱ्या फोल्डरमध्ये मिसमॅच झाली किंवा दुसऱ्या फोल्डरमध्ये तुम्ही तिला कॉपी पेस्ट केले, सो इथे डेटा सोर्स एरर म्हणून येतं. तर तो एरर सॉल्व्ह करण्यासाठी आपण काय यूज करतो, डेटा सोर्स सेटिंग. तुम्ही काय करता, डेटा सोर्स सेटिंगवर क्लिक करता, देन चेंज सोर्सेस म्हणून ऑप्शन असतं. इफ मी आता डेटा सोर्स सेटिंगवर क्लिक करतो, ओके, देन इथं चेंज सोर्स म्हणून नावाचा ऑप्शन, ओके, त्याच्यावर क्लिक करणार मी आणि जिथं नवीन कुठे पाथ असेल माझा तो सिलेक्ट करणार. ओके, ब्राउज म्हणायचं आणि जिथे कुठे पाथ असेल तुमच्या सिस्टीम मध्ये तिथं आपण ओके म्हणून क्लोज करायचं. ओके, देन आपण बघितलेलं की मॅनेज कॉलम्स नावाचा टॅब होता, तिथे आपण काय बघितलेलं, इफ तुम्हाला जो कॉलम रिक्वायर्ड आहे, ओके,
तर तुम्ही तो शो करू शकता युझिंग चूज कॉलम और रिमूव्ह कॉलम्स करून. ओके. देन आपण बघितलेलं रिड्यूस रोज नावाचा टॅब. त्यामध्ये आपण बघितलं की त्यामध्ये आपण रोज जे डुप्लिकेट्स असतात रोज ते आपण रिमूव्ह करू शकतो. ओके. इफ आपल्याला टॉप 5 दाखवायचे असतील और बॉटम 5 दाखवायचे असतील ते आपण त्या थ्रू दाखवू शकतो. ओके. देन मर्ज क्वेरी आणि अपेंड क्वेरी होतं. डिफरन्स सांगू शकतो कोण पटकन मर्ज आणि अपेंड मधला? फास्ट. तुम्ही सांगितलं तर तुमचंच रिव्हिजन होणार आहे. देन तुम्हाला इंटरव्ह्यूला इझी जाईल. हॅलो, फास्ट गाईज. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन मर्ज अँड अपेंड? एनीवन? कोणालाच माहिती नाही? हॅलो. अपेंड मध्ये सर जो हेडर असतो कॉलमचा हेडर असतो तो सेम हवा असतो. तेव्हा बट आपण अपेंडने लाईक होतं काय? मला त्याचा आन्सर दे. अपेंडने होतं काय एक्झॅक्ट? हे ठीक आहे, कॉलम स्ट्रक्चर तिथे एक कंडिशन झाली, पण अपेंडने होतं काय? If we want to join tables, जॉईन टेबल्स. इट इज means राईट. data. Yeah. ओके. ओके. एनीवन अदर? डेटा ऍड करायचा असतो. काय? हॅलो. डेटा ऍड करता येतो, रोज ऍड करता येतात. ओके. गुड. ओके. तर तिथं आपण अपेंड मध्ये काय बघितलेलं आपण, इफ हा माझा सेल्स डेटा आहे. ओके. 2020चा डेटा आहे, 2021चा डेटा आहे, 2022चा डेटा आहे. दरवेळेस इफ मला कोणी, इफ माझा मॅनेजर आहे त्यांनी मला जर 2020चा डेटा मागितला तर काय करणार मी, 2020 फाईल मध्ये जाणार आणि त्याचा रिपोर्ट बनवणार. 2021 मध्ये जाणार त्याचा रिपोर्ट बनवणार. 2022 मध्ये जाणार त्याचा रिपोर्ट बनवणार. बट अपेंडमुळे काय होतं आपल्याला की एकाच फाईलमध्ये आपल्याला 2020चा डेटा पण मिळतो, 2021चा पण डेटा मिळतो आणि 2022चा पण डेटा मिळतो. तो आपण काय केलेलं, सेल्स डेटावर क्लिक केलेलं. ओके. देन अपेंड मध्ये क्लिक केलेलं, अपेंड फंक्शनवर क्लिक केलेलं. ओके. देन आपले किती टेबल्स आहेत? 3 और मोर टेबल्स आहेत, राईट. सो 3 और मोर टेबल्सवर जे आपल्याला अपेंड करायचे, आपल्याला काय करायचं, सेल्स 2021चा अपेंड करायचा होता. ओके. देन सेल्स 2022चा अपेंड करायचा होता. देन ओके वर क्लिक केलं. ओके. सो ते इथं मला काय मिळतं, एक नवीन डेटा शो होतं. इफ मी जर इथं लोड मोडवर क्लिक केलं तर मला इथं काय काय दिसतोय, 2020चा पण दिसतोय, 21चा पण दिसतोय आणि 2022चा पण दिसतोय. ओके. देन मर्ज क्वेरी हे ऑप्शन होतं. ओके. मर्ज क्वेरी मध्ये आपण काय करतो, 2 टेबल्सला जॉईन करतो. ओके. देन आपण बघितलेलं ट्रान्सफॉर्म मध्ये ग्रुप बाय एक फंक्शन आहे. ओके. देन ट्रान्सपोज नावाचं एक फंक्शन आहे. त्या ट्रान्सपोजने काय होतं, रो कॉलम मध्ये कन्वर्ट होतात आणि कॉलम रो मध्ये कन्वर्ट होतात. ओके. सेम एज अनपिवट कॉलमचं पण सेम स्ट्रक्चर आहे. रोला तो कॉलम मध्ये कन्वर्ट करतो आणि कॉलमला रो मध्ये कन्वर्ट करतो. ओके. अनपिवट अँड पिवट. बट तो एक जो सिलेक्टेड कॉलम असतो त्यालाच करतो. पण ट्रान्सपोज मध्ये काय होतं की जेवढे काही कॉलम आहेत त्या पूर्ण कॉलम्सला तो रो मध्ये और कॉलम मध्ये कन्वर्ट करतो. ओके. देन आपण डेटचे फंक्शनॅलिटी पाहिलेले की इयर एक्सट्रॅक्ट करणं, मंथ एक्सट्रॅक्ट करणं, क्वार्टरली एक्सट्रॅक्ट करणं, वीकली और डेली एक्सट्रॅक्ट करणं. ओके. देन ऍड कॉलम नावाचा एक फंक्शन होता, एक टॅब होता, त्याच्यामध्ये आपण कंडिशनल कॉलम पाहिलं. ओके. देन व्ह्यू टॅबमध्ये आपल्याला काय मिळतं, प्रत्येक कॉलमचा एक डिस्क्रिप्टिव्ह मॅनर मध्ये एक इन्फॉर्मेशन मिळते. जसं की मी कॉलम क्वालिटीला जर अनक्लिक केलं आणि कॉलम डिस्ट्रीब्युशनला पण अनक्लिक केलं तर मला इथे काय इन्फॉर्मेशन मिळते का कॉलमची, की कॉलम मध्ये किती डिस्टिंक्ट आहे, किती युनिक आहे. ओके. नाही कळत आहे. सो मी काय करणार, कॉलम क्वालिटीला क्लिक करणार, कॉलम डिस्ट्रीब्युशनला क्लिक करणार. सो मी इथं मला काय मिळतंय, किती एरर्स पण इथं मला शो होत आहे की एरर आहे की नाही, एम्प्टी आहे की नाही, किती व्हॅलिड आहेत, आणि हे पण शो होतं की मला डिस्टिंक्ट किती आणि युनिक किती. ओके. देन टूल्सचा तर सच एज यूज नाही होत काय. ओके. देन हेल्प. तर आपण एक यूज केसेस बघितलेला किंवा एक डिफरन्स बघितलेला आपण की ट्रान्सफॉर्म अँड ऍड कॉलम.
सांगू शकतो कोण पटकन की ट्रान्सफॉर्म अँड ऍड कॉलम मधला डिफरन्स काय आहे? हॅलो एव्हरीवन. ट्रान्सफॉर्म मध्ये सर ट्रान्सफॉर्मचा यूज केला तर जो आपला प्रायमरी कॉलम असतो तो त्याच्यामध्ये चेंजेस होतात आणि ऍड कॉलम मध्ये केला तर तो प्रायमरी कॉलम इंटॅक्ट राहतो आणि जे काय चेंजेस होतात ते न्यू कॉलम मध्ये होतात. राईट, गुड. ह्याचं युजेस काय आहे? म्हणजे आपण ट्रान्सफॉर्मने पण तेच परफॉर्मन्स करतोय आणि ऍड कॉलमने पण तेच ऑपरेशन्स करतोय, तर ह्याचं बेनिफिट्स काय आहे? सांगू शकतोस? त्याच्यामध्ये सर असं होतं की आपल्याला मल्टिपल गोष्टी लाईक अनालिसिस करण्यासाठी मल्टिपल गोष्टी पाहिजे असतात. तर जो आपला प्रायमरी कॉलम असतो त्याच्यामधून मल्टिपल गोष्टी आपण किंवा मल्टिपल कॉलम्स थ्रू जे अनालिसिस आहे किंवा जे फाइंडिंग्स आहे ते भेटू शकतात आपल्याला. पण ट्रान्सफॉर्म मध्ये काय होतं जो प्रायमरी कॉलम आहे तोच चेंज होऊन जातो. तर राईट. आपल्याला मल्टिपल गोष्टी काढता नाही येऊ शकत त्याच्यामधून. ओके, गुड. म्हणजे बेसिकली काय होतं, जेव्हा तुम्ही ट्रान्सफॉर्मेशन करता तेव्हा डेटा लॉसचा काय म्हणतात, डेटा लॉस होण्याची शक्यता जास्त असते. ओके, सो आपण काय करतो, एक ऍड कॉलम म्हणून सिलेक्ट करतो अँड देन तिथून इयर एक्स्ट्रॅक्ट किंवा मंथ एक्स्ट्रॅक्ट करतो. ओके, म्हणजे जेव्हा तुम्ही ट्रान्सफॉर्मेशन करता तेव्हा जो सिलेक्टेड कॉलम आहे, जे तुम्ही ऑपरेशन परफॉर्म करणार आहे, जे ट्रान्सफॉर्मेशन परफॉर्म करणार आहे, ते त्याच कॉलम मध्ये परफॉर्मन्स होतं. त्यामुळे काय होतं, डेटा लॉस होण्याची शक्यता जास्त असते. बट ऍड कॉलम मध्ये काय होतं, एक जेव्हा आपण ट्रान्सफॉर्मेशन करू किंवा एक्स्ट्रॅक्ट करू समथिंग डेटा, तर एका न्यू कॉलम मध्ये जातो आणि तिथे तो डेटा स्टोर होतो. ओके, सगळ्यांना क्लिअर? 2 दिवसामध्ये आपण काय काय शिकलो, काय काय नाही, सगळं क्लिअर? ओके, देन आपण एक गोष्ट बघितलेली अजून की इथं जे डिस्टिंक्ट आणि युनिक म्हणून लिहून येत आहे ना, ते काय येतं? म्हणजे व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन डिस्टिंक्ट अँड युनिक? कालच सांगितलंय मी. हॅलो, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन डिस्टिंक्ट अँड युनिक? एनीवन? ओके, डिस्टिंक्ट काय करतं, आपल्याला व्हॅल्यू रिटर्न करतं. डिस्टिंक्ट व्हॅल्यू म्हणजे युनिक व्हॅल्यू रिटर्न करतं. बट युनिक काय करतं, त्या पर्टिक्युलर कॉलमला युनिकनेस इंडिकेट करतो. तो कोणतीच व्हॅल्यू रिटर्न करत नाही. फक्त डिस्टिंक्ट आपल्याला व्हॅल्यू रिटर्न करतो, युनिक व्हॅल्यू रिटर्न करतो, आणि जे युनिक आहे ते फक्त त्या कॉलमचा युनिकनेस शो करतो. ओके, देन आपण बघितलेलं व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन फॅक्ट टेबल अँड डायमेन्शन टेबल. एनीवन? प्लीज, तुम्ही जर इंटरॅक्टिव्ह राहिला तर लेक्चर अजून छान होईल. So, anyone, please, what is the difference between dimension table and fact table? फॅक्ट टेबल इंडिकेट करतं न्यूमेरिक व्हॅल्यू Okay. आणि ते इंडिकेट करतं डिस्क्रिप्टिव्ह व्हॅल्यू, डिस्क्रिप्शन व्हॅल्यू, Okay. डायमेन्शन. Okay. Good. फक्त डिस्क्रिप्टिव्ह मॅनर मध्ये व्हॅल्यू करतो, तो न्यूमेरिकल व्हॅल्यू शो करू शकतो का डायमेन्शन टेबल? येस. हो, येस. ओके, गुड. सो फॅक्ट टेबल मध्ये आपण शिकलेलो की फॅक्ट टेबल काय इंडिकेट करतो, फक्त न्यूमेरिक व्हॅल्यू म्हणजे सेल्स रिलेटेड डेटा झाला, एनी न्यूमेरिकल रिलेटेड डेटा झाला, तिथे डिस्क्रिप्टिव्ह मॅनर मध्ये डेटा नाही शो होत, फक्त एक न्यूमेरिकल मॅनर मध्ये डेटा शो होतो. ओके, त्याला आपण म्हणतो फॅक्ट टेबल. अँड डायमेन्शन टेबल म्हणजे काय, जिथे एका डिस्क्रिप्टिव्ह मॅनर मध्ये डेटा शो होतो. डिस्क्रिप्टिव्ह मॅनर म्हणजे काय, जसं आपला हा कस्टमर लुकअप आहे. ओके, तर कस्टमर लुकअप मध्ये काय आहे, न्यूमेरिकल व्हॅल्यू असो, नॉन न्यूमेरिकल व्हॅल्यू असेल, पण हा डेटा कसा आहे की डिस्क्रिप्टिव्ह मॅनर मध्ये, म्हणजे त्याची कस्टमरची आयडी आहे, प्रेफिक्स आहे, फर्स्ट नेम आहे, लास्ट नेम आहे, त्याचा मॅरिटल स्टेटस आहे, जेंडर आहे, ओके, ईमेल ऍड्रेस, एक्सेट्रा एक्सेट्रा. ओके, सो काय आलं डिफरन्स बिटवीन द फॅक्ट टेबल अँड डायमेन्शन टेबल? काल मी तुम्हाला एक सांगितलं की आपण एक डायनॅमिक अपेंड म्हणून यूज करतो. तर डायनॅमिक अपेंड म्हणजे काय असतं एक्झॅक्ट? हॅलो, तुम्हाला बोर होतोय का? तेच 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 रिपीट होतंय त्यामुळे, और गोष्टी क्लिअर होत आहेत अजून?
गाईज कोणी माईक चालू करा, बोला. हॅलो, एनीवन? डायनेमिक टेबल्स सर परत एकदा सांगू शकता का प्लीज? डायनेमिक अपेंड. डायनेमिक ओके, सांगतो मी परत एकदा. ओके, आता माझा हा सेल्सचा डेटा आहे, 2020चा डेटा आहे, 2021चा डेटा आहे, 2022चा डेटा आहे. ओके, आता इफ मी अपेंड जरी केलं ना, किंवा इफ मला न्यू फाईल येते. ओके, आता मी काय करतो, हे तर आपला एक डेटा पुन्हा अपेंड केलेला आहे. ओके, ह्याच्यामध्ये काय केलं आपण, अपेंड केला डेटा. आता मी काय करतो, डेस्कटॉपला जातो. ओके, तिथे करतो 2024चा डेटा कॉपी करतो, कट करतो, पेस्ट करतो. ओके, आता समजा माझ्याकडे 2023 पर्यंतचा डेटा आहे. ओके, 2023 पर्यंतचा डेटा आहे. आता काय होतंय, मला मॅनेजरनी समजा आता 2024चा डेटा दिलाय आणि त्यांनी मला सांगितलं की मला आता 2020 पासून ते 2024चा डेटा आहे. तर मी काय करणार, होम टॅबमध्ये जाणार, अपेंड क्वेरीज मध्ये क्लिक करणार. ओके, 3 or more टेबल्स. ओके, तो आय थिंक फाईलच्या बाहेर आहे. ओके, एकच मिनिट. सॉरी. सो मी काय करणार, अपेंड क्वेरीवर क्लिक करणार, किंवा मोर टेबल्स. आता मला काय आहे, 2021 ॲड, 2022 ॲड, 2024 कुठे गेला. ओके, ठीक आहे, अजून एक ॲड करतो 2020. एक्झाम्पल आहे 2020. आता मला ही नवीन फाईल पाठवली 2020 ॲज अ 2024 म्हणून, त्याला कन्सिडर करा. ओके, सो मी काय करणार, दरवेळेस एक मला नवीन फाईल येते, नवीन इयरची फाईल येते. सो मला दरवेळेस अपेंड करायला लागते, राईट. सो हे थोडं लेंदी और रिपिटेटिव्ह वर्क आहे. सो ओके, सो मी काय करतो, अशा वेळेस न्यू सोर्सेसमध्ये जातो. ओके, मोरमध्ये जातो आणि तिथं फोल्डर नावाचं फंक्शन आहे. ओके, फोल्डरवर जेव्हा मी क्लिक करेल, तेव्हा ब्राउजवर जेव्हा मी क्लिक करेल, माझी फाईल कुठे लोकेट आहे, डेस्कटॉपवर लोकेट आहे. ओके, देन पॉवर बी आय मध्ये ॲडव्हेंचर. ओके, ठीक आहे. इथं काय करणार, मी ट्रान्सफॉर्म डेटा म्हणून क्लिक करणार. ओके, इथे एक नवीन फाईल क्रिएट झाली, ॲडव्हेंचर वर्क डेटा, जी आपण आता क्रिएट केली. सो मी इथं काय करणार, नेमवर क्लिक करणार. ओके, हे का नाही, तर नेमवर क्लिक करणार. इथे टेक्स्ट फिल्टर नावाचा ऑप्शन आहे. ओके, टेक्स्ट फिल्टर मध्ये जाऊन कंटेंट्सवर क्लिक करणार आणि आपल्याला कोणती फाईल पाहिजे, सेल्स डेटा पाहिजे. ओके, सो मी काय करणार, इथं सेल्स डेटा मेन्शन करणार. ओकेवर क्लिक करता, देन आपला पूर्ण सेल्स डेटा आला, 2020चा आला, 2021चा आला, 2022चा आला आणि 2024चा आला. ओके, जस्ट इथं ॲरो दिसतंय, त्याला डबल क्लिक करणार. देन ओकेवर क्लिक. जेव्हा मी ह्याला म्हणजे एक डिस्क्राईब करेल. ओके, म्हणजे जेव्हा डबल क्लिक केलं तर हा पूर्ण आपल्याला डेटा शो होतोय. तर आता काय करू, आपण ह्याला एक्स्ट्रॅक्ट करू, इयर. ह्यातून काय करू, इयर एक्स्ट्रॅक्ट करू. ओके, ॲड कॉलममध्ये जाऊन डेट, इयर. ओके, आणि जेव्हा मी इथे क्लिक करेल, लोड मोर म्हणेल, तेव्हा मला सगळे डेटा आले. ओके, हे डायनॅमिक अपेंड झालं.
अजून आता मला एकाने काय केली, माझा जो मॅनेजर आहे त्याने मला आता 2025ची फाईल पाठवली. ओके, सो मी काय करणार, मी एक तुम्हाला डेमो देतो. ओके, डेस्कटॉपला पेस्ट करतो. आणि इथं 2022ला 2025नी रिप्लेस करतो. ओके, जस्ट प्रेस कंट्रोल F, रिप्लेस 2022 with 2025. ओके, रिप्लेस ऑल. सगळे रिप्लेस झाले 2025नी आणि मी फाईल सेव्ह करतो. ओके, फाईल सेव्ह झाली. आता समजा जर मी नॉर्मल अपेंड करत असतो तर मी काय केलं असतं, ही फाईल त्या फोल्डरमध्ये टाकली असती आणि अपेंड बटनवर जाऊन क्लिक करून परत अपेंड केली असती त्यामध्ये फाईल. सो मी आता काय करणार, जस्ट तिथून कट करतो फाईल ही. ओके, कट केली आणि ज्या फोल्डरमध्ये आपला डेटा आहे. ओके, आता माझा डेटा कुठे आहे, पॉवर BI मध्ये जाऊन ॲडव्हेंचर वर्क्स डेटा, इथं डेटा माझा. ओके, इथं मी काय करणार, पेस्ट करणार फाईल. डेटा सर ऍक्च्युली त्याचं नाव, दोघांचं नाव दोन, सेल्स डेटा Change टू झालं का? 2022 आहे ना, म्हणून ती रिप्लेस झाली. ओके, रिप्लेस झाली ती. मला परत ऑपरेशन करावं लागते मग. ठीक आहे, 1-2 मिनिटात करतो पटकन. 2024ला कॉपी करतो. 2025 मध्ये. ओके, ओपन केलं फाईल मी. देन आता जस्ट काय करतो, 2024ला 2025नी रिप्लेस करतो. 2024 रिप्लेस 2025, 2026 करतो, विथ 6 करतो, रिप्लेस ऑल. ओके, रिप्लेस झाले, क्लोज, सेव्ह करतो फाईल. सेव्ह, फाईल सेव्ह झाली. देन इथून कट करतो, त्याचा रिनेम करतो. कोणती फाईल आपली 2026ची. ओके, जर नॉर्मल आपण असतं तर आपण काय केलं असतं, फाईल सिलेक्ट केली असती, पॉवर BI एडिटरला गेलो असतो, अपेंडचं ऑप्शन चूज केलं असतं आणि तिथे अपेंड केली असती फाईल. आता मी काय करणार, जस्ट एक नवीन फाईल मला मॅनेजरने दिली आहे माझ्या. ओके, ती जस्ट कॉपी, कट आणि जिथं आपला डेटा स्टोर आहे, ओरिजिनल डेटा स्टोर आहे, ते जाऊन काय करणार, फक्त पेस्ट करणार. ओके, झाली. आणि जेव्हा मी पॉवर क्वेरी एडिटरला जाईल, आपण इयर एक्सट्रॅक्ट केली राईट, आणि त्याच्यावर लोड मोडवर क्लिक करेल तर 2026ची पण फाईल दिसती. कळालं डायनॅमिक अपेंड आणि स्टॅटिक अपेंड मधला डिफरन्स? आता डाऊट होता त्याला येस सर. कळालं आता? येस सर. सो डायनॅमिक Yes, अपेंड sir. काय होतो, आपलं ना रिपिटेटिव्ह जे वर्क आहे तो फक्त कमी करतो. ओके, दरवेळेस तुला तिथे जाऊन अपेंड क्वेरीवर क्लिक करून दरवेळेस फाईल नाही अपेंड करावं लागणार. गॉट इट? येस सर. तो आज आपण आहे ना मर्ज फंक्शन पाहणार आहोत, जे की ॲज अ जॉईन म्हणून SQL मध्ये आपण त्याला जॉईन म्हणतो. ओके,
सगळ्यांना इमेज दिसते का? क्लिअर इमेज दिसते का? दिसत असेल तर मला फक्त एकदा सांगा. ओके, हे जॉईन्स आहे. जॉईन्सला आपण काय म्हणतो पॉवर बीआय मध्ये? मर्ज म्हणतो. ओके, तर जॉईंट काय यूज केलं जातं? जेव्हा आपल्याला ना दोन टेबल आहे ना मर्ज करायचे असतात, म्हणजे फर्स्ट टेबल हा सेकंड टेबलवर अवलंबून असतो, तेव्हा आपण जॉईन यूज करतो. म्हणजे कसं, आता मी जेव्हा पॉवर क्वेरी एडिटरला जाईल, ओके, आणि इथं आपला प्रोडक्ट कॅटेगरीचा एक टेबल आहे आणि प्रोडक्ट सब कॅटेगरीचा एक टेबल आहे. ओके, आता मला प्रोडक्ट सब कॅटेगरीमध्ये समजा माझे माउंटेन बाईक्स आहे, रोड बाईक्स आहे, टोरिंग बाईक्स आहेत, हे कसले तरी कॅटेगरी आहे ना. आता मला काय करायचं, ह्याच फाईलमध्ये ना जे सब कॅटेगरी त्याची कॅटेगरी कोणती ही फाइंड करायची. तर मी काय करणार, मर्ज क्वेरीमध्ये जाणार. ओके, देन प्रोडक्ट सब कॅटेगरी सिलेक्ट करणार, प्रोडक्ट सब कॅटेगरी की. देन मला कुठून डेटा घ्यायचा आहे? प्रोडक्ट कॅटेगरी मधून घ्यायचा आहे. ओके, सॉरी, प्रोडक्ट कॅटेगरी सिलेक्ट करणार. ऑलवेज रिमेंबर, जेव्हा केव्हा दोन कॉलम कॉमन असतात दोन्ही टेबल मध्ये, ओके, म्हणजे हा जो कॉलम आहे प्रोडक्ट कॅटेगरी की, हा प्रोडक्ट सब कॅटेगरी मध्ये पण आहे आणि प्रोडक्ट कॅटेगरी की हा सब प्रोडक्ट कॅटेगरी मध्ये पण आहे. ओके, जेव्हा एक कॉलम दोन्ही टेबल मध्ये प्रेझेंट असतो तेव्हाच जॉईन होतो. ओके, आणि तेव्हाच आपण जॉईन यूज करतो, अदरवाईज जॉईन होत नाही. ओके, सो म्हणजे आपण हे कन्सिडर करू शकतो की प्रोडक्ट कॅटेगरीमध्ये ही जी की आहे ती प्रायमरी की आहे. ओके, बट ती प्रोडक्ट सब कॅटेगरीमध्ये ऍज अ फॉरेन की म्हणून वर्क करते. ओके, आणि जस्ट मी एक फुल आउटर जॉईन यूज करतो. ओके, इथं मला सगळं दिसतंय कोणकोणत्या ह्याच्या प्रोडक्ट काय टेबल. ओके, ओके, मला इथं दिसतंय माउंटेन बाईक्स कशाची कोणत्या कॅटेगरीमध्ये येत आहे, हँडल बार्स कोणत्या कॅटेगरीमध्ये येत आहे, जे कॅप्स आहेत, ग्लोव्ज आहेत ते कोणत्या कॅटेगरीमध्ये येत आहे. ओके, बाईक रॅक्स कोणत्या कॅटेगरीमध्ये येत आहे. ओके, हे आपण कशा थ्रू परफॉर्म करू शकतो? तर मर्ज क्वेरी थ्रू. मर्ज क्वेरीला काय म्हणतो आपण? जॉईन्स म्हणून इंडिकेट करतो. ओके, सो देर आर 5 टाइप्स ऑफ जॉईन. ओके, फर्स्ट जॉईन इज इनर जॉईन. ओके, आता समजा माझ्याकडे टेबल ए पण आहे आणि टेबल बी पण आहे. ओके, त्या दोघांमध्ये काहीतरी मॅचिंग रोज प्रेझेंट आहे. ओके, आणि आता मला ते मॅचिंग रोज परफॉर्म करायचे. ओके, ते मॅचिंग रो मला एक्सट्रॅक्ट करायचे. तर त्यासाठी मी काय यूज करणार? इनर जॉईन. ओके, मी त्यासाठी यूज काय करणार? इनर जॉईन. बेसिकली जॉईन म्हणजे आपण असं म्हणू शकतो, जॉईन हेल्प्स टू लिंक टेबल्स. ओके, जॉईन हेल्प्स टू लिंक टेबल्स अँड शो कनेक्टेड डेटा टुगेदर. ओके, कळतंय सगळ्यांना? एव्हरीवन? येस सर. ओके, सो हे झालं इनर जॉईन. देन सेकंड येतं लेफ्ट जॉईन. ओके, लेफ्ट जॉईन म्हणजे काय? ह्याच्यामध्ये लेफ्ट टेबल आहे त्याचा पूर्ण डेटा आणि राईट दोन्ही टेबलचा मॅचिंग डेटा. ओके, लेफ्ट जॉईन म्हणजे काय? लेफ्ट जो टेबल आहे आपला त्याचा पूर्ण डेटा आणि दोन्ही टेबलमध्ये जो मॅचिंग डेटा आहे तो आपल्याला शो करतो. ओके, ह्याला म्हणतात लेफ्ट जॉईन. इनर जॉईन का आलं? लेफ्ट जॉईन का आलं? सर, इनर जॉईन मीन्स काही गोष्टी सिमिलर असतात दोन्ही टेबल. येस, म्हणजे ज्या दोन इफ आपल्याकडे दोन टेबल आहेत त्या दोन टेबल मध्ये काहीतरी मॅचिंग रेकॉर्ड्स असणार आहेत. ओके, तर इनर जॉईन काय करतं? ते मॅचिंग रेकॉर्ड्स रिटर्न करतं
आणि जे हम्म. ब्लँक हे दिसते का तुम्हाला, ए च्या इथं ब्लँक आहे, इथं बी च्या इथं ब्लँक आहे, जे अनमॅचिंग रेकॉर्ड आहे तिथं आपल्याला ते नल व्हॅल्यू शो करतं. तर लेफ्ट जॉईंट मध्ये पण सेमच आहे, म्हणजे सिमिलर गोष्टी असेल तेव्हाच आपण लेफ्ट जॉईंट यूज करू शकतो. काय परत एकदा. सिमिलर म्हणजे लेफ्ट जॉईंट मध्ये हा दोन्ही कॉलम्स मध्ये, दोन्ही टेबल्स मध्ये सिमिलर गोष्टी असेल हा. तेव्हा पण आपण लेफ्ट जॉईंट यूज करू शकतो. म्हणजे ह्याच्या इनर जॉईंट आणि लेफ्ट जॉईंट मध्ये जास्त फरक नाही कळला मला. राईट. म्हणजे तुम्ही जेव्हा जॉईन केव्हा यूज करू शकता माहिती आहे, कोणताही जॉईन असू दे, इनर जॉईन असू दे, लेफ्ट जॉईन असू दे, राईट जॉईन असू दे. मग एक सिम्पल करून सांगतोय मी की जेव्हा फर्स्ट टेबल आणि सेकंड टेबल आहे, ओके, त्या दोन्ही टेबल मध्ये एक कॉलम कॉमन पाहिजे. ओके, त्या दोन्ही टेबल मध्ये एक कॉलम कॉमन पाहिजे, तेव्हाच तुम्ही जॉईन यूज करू शकता. अदरवाईज तुम्ही जॉईन यूज करू नाही शकत. इफ तुम्ही तरी यूज केलं तर ते तुम्हाला नल व्हॅल्यू शो करणार डायरेक्ट. कळालं आता? येस सर. ओके. सो आपण लेफ्ट जॉईन म्हणजे काय, आता माझा ए हा लेफ्ट टेबल आहे आणि बी हा राईट टेबल आहे. ओके, सो लेफ्ट जॉईन जेव्हा यूज करू तेव्हा तुम्हाला काय करणार, ओनली डेटा म्हणजे जेवढा केवढा डेटा लेफ्ट टेबल मध्ये आहे तो पूर्ण डेटा प्लस ए आणि बी टेबल मध्ये जे मॅचिंग रेकॉर्ड आहेत, ओके, ए आणि बी टेबल मध्ये जे मॅचिंग रेकॉर्ड आहे तो डेटा आपल्याला तो रिटर्न करतो. म्हणजे काय करतो, ए चा पूर्ण डेटा आणि ए आणि बी मध्ये जो मॅचिंग रेकॉर्ड आहे तो रेकॉर्ड आपल्याला रिटर्न करतो. ओके, हे झालं लेफ्ट जॉईन. थर्ड वन इज अ राईट जॉईन. ओके, आता राईट जॉईन मध्ये काय करू शकतो, कोणी सांगू शकतं का हे इमेज वरून? एनीवन? दोन्ही टेबल मधला सिमिलर कॉलम आणि प्लस राईट टेबलचा पूर्ण डेटा. राईट, गुड. ते आपण राईट जॉईन मध्ये काय करतो, राईट टेबल आहे जो आपला त्याचा पूर्ण डेटा आणि लेफ्ट टेबल आणि राईट टेबल मधल्या जे कॉमन रेकॉर्ड्स आहेत तो पूर्ण डेटा. ओके, तो मॅचिंग रेकॉर्ड. ओके, ह्याला म्हणतात राईट जॉईन. आणि हा लेफ्ट जॉईन एक्सक्लुडिंग इनर जॉईन आहे, ह्यालाच म्हणतात लेफ्ट अँटी जॉईन. आणि हा जो राईट जॉईन एक्सक्लुडिंग इनर जॉईन आहे ह्याला म्हणतो आपण राईट अँटी जॉईन. हे दोन यूज नाही होत सहजासहजी, बट एक इन्फॉर्मेशन देऊन होतं. ह्याला म्हणतात लेफ्ट अँटी जॉईन. लेफ्ट अँटी जॉईन मध्ये काय होतं, फक्त आपल्याला ए रेकॉर्डचे डेटा भेटतो. ओके, लेफ्ट साईडला आपला ए टेबल आहे. ओके, तर ए टेबल मधला रेकॉर्ड भेटतो, बट ह्याच्यामध्ये आपल्याला मॅचिंग रेकॉर्ड पण शो नाही होत आणि बी टेबल मधला पूर्ण रेकॉर्ड पण शो नाही होत. फक्त ए टेबल मधला रेकॉर्ड मिळतो मॅचिंग रेकॉर्ड सोडून. ओके, येस. अँड राईट तर क्रॉस जॉईन राहत नाही का? काय क्रॉस जॉईन नाही राहत का? नाही, ह्याच्यामध्ये क्रॉस जॉईन नसतं. देन राईट अँटी जॉईन मध्ये काय असतं की बी चे फक्त रेकॉर्ड मिळतात आपल्याला विदाउट मॅचिंग रेकॉर्ड सोडून आणि ए चे पूर्ण रेकॉर्ड सोडून. अँड देन फुल जॉईन मध्ये आपल्याला काय मिळतं की पूर्ण डेटा मॅचिंग आणि ए चा पूर्ण डेटा, बी चा पूर्ण डेटा आणि दोघांचे जे मॅचिंग रेकॉर्ड्स आहेत ते आपल्याला रिटर्न करतात. ओके, तुम्हाला इंटरव्ह्यूला विचारतील की लेफ्ट जॉईन काय असतो, लेफ्ट अँटी जॉईन काय असतो, राईट अँटी जॉईन प्लस राईट जॉईन म्हणजे जॉईन म्हणजे काय आणि त्याचे टाइप्स काय आणि ते टाइप्स एक्सप्लेन करायचे असतात. सो तुम्ही जॉईन म्हणजे काय असं एक्सप्लेन करू शकता की जॉईन हेल्प्स द लिंक टेबल्स. ओके, जॉईन हेल्प्स लिंक द टेबल्स अँड शो कनेक्टेड डेटा टुगेदर. ओके, कळालं सगळ्यांना? येस. ओके, पॉवर बीआय मध्ये मर्ज क्वेरी म्हणजे जॉईन्स असतात. ओके, ऑलवेज रिमेंबर पॉवर बीआय मध्ये मर्ज क्वेरी म्हणजे जॉईन असतात. ओके, देन तुम्ही म्हणता जेव्हा मी मर्ज क्वेरी मध्ये जातोय, ओके, आता समजा मी इथं मर्ज क्वेरीवर क्लिक केलं. ओके, आता तुम्ही म्हणता की सर लेफ्ट टेबल आणि राईट टेबल कसा ओळखायचा, राईट? एनीवन आयडिया? ओके, जो तुम्ही फर्स्ट टेबल सिलेक्ट करता ना, आता समजा माझ्या इथं प्रोडक्ट सब कॅटेगरी लुकअप आहे, हा फर्स्ट टेबल आहे. ओके, ऑलवेज रिमेंबर जो फर्स्ट टेबल असतो ना तो नेहमी लेफ्ट टेबल असतो. ओके, आणि मी इथे जो काही टेबल सिलेक्ट करेन, हे समजा मी काय केलं, प्रोडक्ट कॅटेगरी सिलेक्ट केलं. ओके,
तर हा कोणता झाला, राईट टेबल झाला. ओके, आता काय करतो मी, ह्याच्यातली कॉमन थिंग कोणती, प्रोडक्ट कॅटेगरी की. ओके, सो मी काय करणार, प्रोडक्ट कॅटेगरीला सिलेक्ट करणार आणि आपल्याला आपण काय यूज करू, ओके, लेफ्ट आउटर जॉईन यूज करू. लेफ्ट आउटर जॉईन मीन्स लेफ्ट जॉईन. त्यामध्ये काय मिळतं आपल्याला, लेफ्टचा पूर्ण डेटा आणि लेफ्ट अँड राईट टेबल मधला मॅचिंग डेटा. ओके, इफ मी ओके वर क्लिक केलं, इथं आपल्या किती लिमिटेड डेटा शो होते, ओनली 37. इथं काय झालं, आपल्या लेफ्ट टेबलला जो डेटा आहे तो फक्त, लेफ्ट टेबल मधला जो डेटा आहे तो फक्त शो होतोय. ओके, ऍक्च्युली काय आहे, आता एक लिमिटेड टेबल आहे त्यामुळे तुम्हाला ऑलमोस्ट सगळा डेटा शो होईल. जेव्हा केव्हा आहे ना, एका कधी कधी काय होतं, लेफ्ट टेबल मध्ये ना 25 रेकॉर्ड्स असतात आणि राईट टेबल मध्ये अराउंड 100 रेकॉर्ड्स असतात. जेव्हा आपण मॅचिंग करतो ना तेव्हा एक पर्टिक्युलर रेकॉर्ड शो होतात आणि बाकीचे रेकॉर्ड्स असतात तिथे नल व्हॅल्यू शो होतं. ओके, ओके, आता तुम्ही म्हणताल की सर, इफ आपण जॉईन यूज करतोय तर मॉडेलिंग करायची गरज काय, म्हणजे जे आपण रिलेशनशिप बिल्ड करणार आहे त्याची गरज काय. ओके, तर असं म्हणू शकता की जेव्हा आपण मर्ज टेबल यूज करतो इन्स्टेड ऑफ मॉडेलिंग, ओके, तर कधी कधी काय होतं की जो आपल्याला रिझल्ट हवा आहे, ओके, म्हणजे इफ मी समजा माझ्याकडे लार्ज अमाऊंट ऑफ डेटा आहे आणि मी तिथे रिलेशनशिप बिल्ड्स न करता नॉर्मल एक मर्ज टेबल करतोय, ओके, जॉईन यूज करतोय, तर तिथे काय होतं की आपल्याला जसा रिझल्ट पाहिजे तसा रिझल्ट भेटत नाही. ओके, सो इफ यू मर्ज टेबल इन्स्टेड ऑफ युझिंग मॉडेल रिलेशनशिप, द व्हिज्युअल मे शो द सेम रिझल्ट ओनली व्हेन. ओके, म्हणजे केव्हा आपल्याला आपल्यासारखा रिझल्ट मिळतो, जेव्हा डेटा स्मॉल असतो, म्हणजे विदिन 100 रोज 200 रोज. ओके, तेव्हाच आपल्याला जे आपल्याला रिक्वायर्ड आहे ते शो होतं. ओके, सो आपण तिथं मॉडेलिंग यूज नाही केलं तरी चालतं. ओके, देन हे रिलेशनशिप मी नंतर सांगेल. आणि जे मेजर्स येणार आहे पुढे, म्हणजे जे डॅक्स क्वेरीज येणार आहे ते आपण यूज नाही करू शकत इफ आपण मर्ज टेबल यूज केले इन्स्टेड ऑफ मॉडेलिंग. ओके, देन तुम्हाला विचारतात की व्हॉट इज मर्ज इन पॉवर BI. सो ना आपण असा आन्सर देतात, 3 स्टेपमध्ये आन्सर द्यायचं. ओके, मर्ज इन पॉवर BI works like a join in SQL. Okay, it combines table based on a key column. This helps visualize related data together, avoid blanks, and simplifies DAX by bringing required fields into one table. Okay, विचारतातच तुम्हाला 101% विचारतं की what is the difference between merge and append, then what is merge, what is append. ओके, अपेंडला तुम्ही असं म्हणू शकता की SQL मध्ये तुम्ही शिकला असा युनियन अँड युनियन ऑल. ओके, सो सेम लाईक दॅट अपेंड असतं आणि मर्ज सेम लाईक जॉईन असतं. ओके, आता तुम्ही म्हणता की सर आपण मर्ज यूज करणं रिक्वायरमेंट्स म्हणजे गरजेचंच आहे का इफ आपल्याकडे जर मॉडेलिंग असेल आणि लार्ज अमाऊंट ऑफ डेटा असेल. ओके, सो इट इज नॉट मॅन्डेटरी टू यूज जॉईन और मर्ज इन पॉवर BI. ओके, बट समटाइम इट इज नेसेसरी डिपेंड ऑन द डेटा सिच्युएशन. म्हणजे कसं, इफ डेटा जर स्मॉल अमाऊंट मध्ये असेल तर तिथं डेटा मॉडेलिंग नाही केलं तरी चालतं, तिथं जस्ट मर्ज क्वेरी आपण रन करतो. बट मोस्ट ऑफ द डेटा हा लार्ज अमाऊंट मध्येच असतो, तिथं तुम्हाला जॉईन किंवा मर्ज क्वेरी आपण यूज नाही करत, तिथे आपण फक्त मॉडेलिंगच यूज करतो. सो आपण मर्ज अँड मॉडेलिंग मधला डिफरन्स बघू. ओके, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन मर्ज अँड मॉडेलिंग, हे नोट डाऊन करा, मी फाईल पाठवतो. ओके, व्हॉट इज मर्ज, मर्ज काय करतं, कंबाईन्स टेबल फिजिकली. ओके, राईट, आपण काय करणार, मर्जवर क्लिक करणार, जे टेबल आपल्याला जॉईन करायचं ते जॉईन करणार. ओके, बट मॉडेलिंग काय करतं, टेबल्स लॉजिकली जॉईन करतं, म्हणजे तो स्वतः बघतो की कोणत्या टेबलचं कोणत्या टेबलसोबत रिलेशनशिप आहे. ओके, हे काय झालं, लॉजिकल बिल्डिंग झालं. ओके, देन इफ आपल्याला एक्स्ट्रा कॉलम ऍड करायचे असेल तर इट इज गुड. देन रिक्वायर्ड फॉर प्रॉपर रिपोर्ट बिहेवियर, तर आपल्याला मॉडेलिंगच यूज करावं लागणार. ओके, जर आपण कंटिन्यू मर्ज यूज करत गेलो किंवा जॉईन यूज करत गेलो तर आपला जो पॉवर BIचा परफॉर्मन्स असतो
तो स्लो होऊन जातो. ओके, म्हणजे पॉवर बी आय बेसिकली हँग पडायला लागतो किंवा जो रिपोर्ट जसं आपल्याला दाखवायचं तसं आपण शो नाही करू शकत. बट इफ जर मॉडेलिंग यूज केली तर आपला हाय परफॉर्मन्स असतो. ओके, हे स्टार स्कीमा मी सांगेल पुढे, ते मॉडेलिंगमध्ये येईल. ओके, फोर्थ पॉईंट इज फिल्टर्स वॉन्ट वर्क परफेक्टली इन व्हिज्युअल्स. ओके, फिल्टर, स्लायसर, डॅक्स सगळे हे करेक्टली वर्क होतं जेव्हा आपण मॉडेलिंग करतो. ओके, ओके, इफ तुम्हाला कोणी विचारलं इंटरव्ह्यूमध्ये, ओके, यू कॅन मर्ज टेबल इन्स्टेड ऑफ मॉडेलिंग, म्हणजे यू कॅन यूज मर्ज इन्स्टेड ऑफ मॉडेलिंग, तर त्यावेळेस काय सांगायचं, यू कॅन मर्ज टेबल बट यू कॅनॉट रिप्लेस मॉडेलिंग विथ मर्ज. ओके, मग तेव्हा तुम्ही हे डिफरन्स बिटवीन द जॉइन अँड मॉडेलिंग सांगू शकता. ओके, मर्ज इज फॉर डेटा शेपिंग लाईक VLOOKUP. ओके, व्हाईल मॉडेलिंग इज इसेन्शियल फॉर करंट रिलेशनशिप, फिल्टर, स्लायसर अँड डॅक्स. ओके, कळलं सगळ्यांना व्हॉट इज जॉईन, व्हॉट इज मर्ज? Yes. येस. ओके, बोर नाही होते ना कोणाला, और बोर होते? हे सगळे इम्पॉर्टंट पार्ट्स आहेत, कारण की आपण पॉवर क्वेरी एडिटरला ऑलमोस्ट 2 दिवस घेतले, त्यामुळे तिथून तुमचे सगळे कन्सेप्ट क्लिअर झाले असेल. बॅकएंडचा कुठं कोणतं ऑपरेशन आहे, कुठं कुठे कोणती कमांड आहे. ओके, इफ तुम्ही ऑपरेशन परफॉर्म केले असतील तर, अदरवाईज नॉट. ओके, तुम्हाला डेली ऑपरेशन परफॉर्म करता राहावं लागेल, तेव्हा जाऊन तुमच्या लक्षात येईल की म्हणजे इंटरव्ह्यूला तुम्ही डायरेक्टली सांगू शकता की कुठे काय आहे. ओके, व्हॉट इज जॉईन? In databases like SQL, Power BI, a join is used to connect two or more table based on a common column key. मी सांगितलं की जेव्हा केव्हा 2 टेबलमध्ये एक कॉमन कॉलम असतो तेव्हाच आपण जॉईन यूज करू शकतो. ओके, इट अलाउज यू टू कंबाईन रिलेटेड डेटा स्टोर इन डिफरंट टेबल्स. ओके, व्हाय वी यूज जॉईन? बिकॉज डेटा इज स्टोर इन मल्टिपल टेबल्स. टू अवॉइड डुप्लिकेशन or make it organized way, join helps to bring that data together for analysis or reporting. ओके, अजून काय त्याच्यामध्ये? ओके, आणि कुठे जॉईन यूज करू शकतो आपण की टेबल कंबाईन करण्यासाठी पॉवर BI मध्ये लाईक मर्ज असतं अँड पॉवर BI मॉडेलिंग रिलेशनशिप्स. ओके, अँड टाइप्स ऑफ जॉईन कोणकोणते? इनर जॉईन, त्यामध्ये आपल्याला काय मिळतो? ओनली मॅचिंग डेटा मिळतो. लेफ्ट जॉईन, त्यामध्ये काय मिळतं आपल्याला? लेफ्ट टेबलचा पूर्ण डेटा आणि मॅचिंग डेटा फ्रॉम बोथ टेबल, A and B टेबलमध्ये जो मॅचिंग रेकॉर्ड्स आहे तो आपल्याला रिटर्न करतो. ओके, राईट जॉईनमध्ये आपल्याला काय करतो? राईट टेबलचा पूर्ण डेटा अँड मॅचिंग डेटा ऑफ A and B टेबल. फुल जॉईनमध्ये आपल्याला काय मिळतं? ऑल डेटा मिळतो. A and B मध्ये जेवढा केवढा डेटा आहे तो सगळं आपल्याला रिटर्न होतो. ओके, देन लेफ्ट अँटी जॉईन, त्याच्यामध्ये अनमॅच रेकॉर्ड सोडून बाकी सगळे रेकॉर्ड रिटर्न करतो. अनमॅच आणि B टेबल मधला जो रेकॉर्ड आहे तो रिटर्न करतो. ओके, ओके, जॉईन इज यूज टू कनेक्ट मल्टिपल टेबल्स युझिंग अ कॉमन की, सो वी कॅन व्ह्यू अँड अनालाइज कंबाईन डेटा. सगळ्यांना जॉईन क्लिअर? Yes, sir. ओके, आणि तुमचं SQL झालंय ना बहुतेक? ओके, ज्यांचं नसं झालं तिथे पुढे जाऊन तुमचं जेव्हा SQL चे क्लास होईल तेव्हा तुम्हाला इझी जाईल. ओके, आता आपण काय करू? मॉडेलिंग कडे जाऊ. जसे मॉडेलिंगचा ओव्हरव्ह्यू देतो तुम्हाला, मॉडेलिंग म्हणजे काय असतं. मॉडेलिंगवर एक सेपरेट लेक्चर असेल, आय थिंक ते उद्या होईल. उद्या आपण काय करू? जॉईन परत रिपीट करू, ज्यांना कोणाला समजले नसेल त्यांना. अँड देन मॉडेलिंगचं एक लेक्चर घेऊ.
बेटा डेटा लोड होतोय थोडं. हम्म. आता मॉडेलिंग म्हणजे काय तुम्ही विचार करत असतात. ओके, तर मॉडेलिंग म्हणजे काय, जे डिफरंट डिफरंट टेबल्स आहे ओके, त्यांना आपल्याला कुठेतरी कनेक्शन करायचं आहे. म्हणजे जर समजा प्रोडक्ट कॅटेगरी आणि प्रोडक्ट सब कॅटेगरी ओके, जर ह्याच्यामध्ये काही रिलेशनशिपच नसतं तर आपल्याला सब कॅटेगरीमधून प्रोडक्ट त्याची कॅटेगरी कळाली असती का, त्यांची प्रोडक्ट कॅटेगरी कोणती हे कळाली असती का, नसती कळाली. ओके, तुम्हाला हा ॲरो दिसतो का, ॲरो दिसतो, ह्याला आपण म्हणतो फिल्टर कंटेक्स्ट. काय म्हणतो? तर कंटेक्स्ट. राईट. सो मॉडेलिंग आपण असं म्हणू शकतो की मॉडेलिंग इज इक्वल टू असं म्हणू शकतो की कनेक्टिंग टेबल्स युझिंग रिलेशनशिप्स टू बिल्ड अ मिनिंगफुल डेटा स्ट्रक्चर. ओके, मॉडेलिंग इज अ कनेक्टिंग टेबल्स युझिंग रिलेशनशिप्स टू बिल्ड अ मिनिंगफुल डेटा स्ट्रक्चर. ओके, इफ मी जर ह्याच्यावर क्लिक केलं ओके, तुम्हाला इथं दिसतंय का प्रोडक्ट सब कॅटेगरी आणि प्रोडक्ट कॅटेगरी मध्ये काहीतरी मॅचिंग आहे. येस. ओके, इथे काय मॅचिंग आहे, प्रोडक्ट सब कॅटेगरी मध्ये काय, प्रोडक्ट कॅटेगरी की आहे आणि प्रोडक्ट कॅटेगरी मध्ये काय, प्रोडक्ट कॅटेगरी की आहे. जॉईन मध्ये मी काय सांगितलेलं, आपण जॉईन केव्हा यूज करू शकतो, जेव्हा दोन्ही टेबल मध्ये कोणता तरी एक कॉलम कॉमन असेल. ओके, म्हणजे इफ प्रोडक्ट कॅटेगरी मध्ये हा जो प्रोडक्ट कॅटेगरी कॉलम आहे तो इथे ऍज अ प्रायमरी की म्हणून ऍक्ट करतोय. प्रायमरी की म्हणजे काय, की तो म्हणजे प्रत्येक कॅटेगरीला एक युनिक आयडेंटिटी आहे. ओके, पण त्या प्रोडक्टच्या काहीतरी सब कॅटेगरी आहेत. ओके, म्हणजे तो प्रोडक्ट सब कॅटेगरी लुकअप मधून मध्ये जाऊन काय वर्क करतोय, ऍज अ फॉरेन की म्हणून वर्क करतोय. म्हणजे जर बाईक्स ही माझी प्रोडक्ट कॅटेगरी असेल तर बाईक्स मध्ये किती प्रकारचे, माउंटेन बाईक आहेत, रोड बाईक आहेत. सो इथं काय होणार, ती ऍज अ फॉरेन की म्हणून वर्क करणार. म्हणजे इथं बाईकचं माझं एक वन ऍज अ आय डी. सो इथं जेवढे केवढे बाईकचे कॅटेगरी असतील त्याला ऍज अ वन म्हणूनच इंडिकेट होणार. ओके, आता तुम्ही म्हणत असाल सर व्हॉट इज दिस, म्हणजे हे मेनी टू वन प्लस वन टू वन, वन टू मेनी, मेनी टू मेनी काय आहे. आता पुरतं तुम्ही असं समजू शकता की ओके, मेनी प्रोडक्ट आहेत. ओके, मेनी प्रोडक्ट सब कॅटेगरी आहेत, पण त्याची कॅटेगरी किती, एकच कॅटेगरी त्याची. राईट, सो मग तेव्हा रिलेशनशिप क्रिएट होतो मेनी टू वन. म्हणजे तुम्ही असं समजू शकता ओके, एक पर्सन आहे, तो अमेझॉन वरून त्यांनी काहीतरी ऑर्डर परचेस केलेत. ओके, म्हणजे देर आर लॉट्स ऑफ ऑर्डर त्यांनी परचेस केले. ओके, म्हणजे मेनी ऑर्डर त्यांनी परचेस केले, पण कोणी सगळ्यांनी म्हणजे वेगवेगळ्या जणांनी ऑर्डर केले का, नाही, तर एकाच पर्सननी ऑर्डर केलेत ना. सो आपण काय म्हणू शकतो, मेनी ऑर्डर परचेस बाय वन कस्टमर. ओके, मेनी ऑर्डर परचेस बाय वन कस्टमर. सो हे रिलेशनशिप काय झालं, मेनी ऑर्डर्स आहेत. ओके, मेनी ऑर्डर टू वन कस्टमर. कळते सगळ्यांना? येस सर. Yes. कळते ना नक्की सगळ्यांना, कारण की मला दोघांचा रिप्लाय येतो, बाकींचा रिप्लाय येत नाही. इफ सगळ्यांना कळत असेल जस्ट थम्सअप करा. ओके, हॅलो, सगळ्यांना कळतंय? इफ कळत असेल तर जस्ट थम्सअप करा. हॅलो सिद्धी, हॅलो. येस सर, got it. ओके, यशदीप, वैभवी, यश, सिद्धी, सृष्टी. Yes, sir. ओके, एनीवन, समीक्षा, ऋषिकेश.
प्रतीक्षा? Yes, sir. ओके, गुड. म्हणजे सगळ्यांना कळते. ओके, जास्त झालंय का आज? म्हणजे कन्सेप्ट जास्त हेवी झालेत का आज? सांगा तुम्ही, बिंदास बोला. इफ जास्त हेवी झाले असेल तर आपण जस्ट एक रिवाइज करू आणि थांबू आजचं लेक्चर. ओके, असा वेळ झालेला आहे. सर रिवाइज करूया. रिवाइज करायचं. ओके, म्हणजे आपल्याला डेटा मॉडेलिंगचा पार्ट उद्या बघता येईल. ओके, सो आता हे जस्ट विसरून जावा की डेटा मॉडेलिंग काय हे फक्त लक्षात ठेवा. त्याचे जे टाइप्स आहेत, मेनी टू वन, वन टू वन, वन टू मेनी, हे मी तुम्हाला उद्या एक्सप्लेन करेल. ओके, सो आपण आता जस्ट रिवाइज करू आज काय काय शिकलो ते. सो आपण फर्स्ट काय केला की अपेंड काय बघितलं, डायनॅमिक अपेंड काय आहे त्याचं वर्किंग बघितलं. डायनॅमिक अपेंड म्हणजे काय, इफ देर आर म्हणजे मला एक रेकॉर्ड आहे, म्हणजे एक सेल्सचा डेटा आहे, तो सारखा सारखा येते. ओके, सो मला सारखा अपेंड ह्या फंक्शनवर जाऊन क्लिक नाही करायचं. सो मी काय करणार, एक फोल्डर इम्पोर्ट करणार. ओके, देन टेक्स्ट फिल्टरमध्ये जाणार, कंटेंट्समध्ये जाणार, तिथं सेल्स डेटा म्हणून मेन्शन करणार. सो मला सगळा डेटा आला आणि आता मला कोणी कधी फाईल पाठवू दे त्या सेल्स म्हणजे वेगळ्या सेल्स डेटा. आता मला समजा 2027 मध्ये गेलो मी आणि 2027 मध्ये मला कोणीतरी 2027च्या सेल्सची डेटा फाईल पाठवली, तर मी काय करणार, जस्ट कॉपी करणार आणि जिथं माझा डेटा स्टोर आहे तिथं जाऊन त्याला पेस्ट करणार. सो इट इज इझी टू यूज. ओके, सो मला पॉवर क्वेरी एडिटरला तो डेटा शो होणार. ओके, देन नंतर आपण काय पाहिलं की व्हॉट इज मर्ज, राईट, व्हॉट इज जॉईन आपण पाहिलं. ओके, so join is a connect table based on the matching values to get combined information. ओके, जॉईन म्हणजेच काय असतं, मर्ज क्वेरी असतं. पण आपण जॉईन केव्हा करू शकतो, जेव्हा दोन टेबल असतील. ओके, आता हा माझा प्रोडक्ट सब कॅटेगरीजचा लुकअप आहे आणि आता मी प्रोडक्ट लुकअपला क्लिक करतो. आता मी जॉईन केव्हा करणार, जेव्हा दोन्ही टेबलमध्ये एक कॉलम हा मॅचिंग पाहिजे. ऑलवेज काय पाहिजे, एक कॉलम हा मॅचिंग पाहिजे. आता मी चुकून प्रोडक्ट लुकअपचा हे केलाय, पण जर जेव्हा मी ना प्रोडक्ट लुकअपला क्लिक केलं, ओके, इथं प्रोडक्ट सब कॅटेगरी की आहे आणि इथं पण प्रोडक्ट सब कॅटेगरी की आहे. इथं प्रोडक्ट सब कॅटेगरी ॲज अ प्रायमरी की म्हणून वर्क करत आहे. म्हणजे काय, खूप सारे सब कॅटेगरी. ओके, पण त्या प्रत्येक सब कॅटेगरीला एक की अलॉट झाली. पण जेव्हा मी प्रोडक्टमध्ये जातोय, प्रोडक्ट लुकअपमध्ये जातोय, तेव्हा कोणी ना कोणी ती ऑर्डर केलेली. ओके, कोणत्या ना कोणत्या कस्टमरने ती ऑर्डर केली. ऑर्डर त्या प्रोडक्ट सब कॅटेगरीमध्ये डिफरंट टाइप्स डिफरंट प्रोडक्ट आहे. ओके, सो ती प्रोडक्ट सब कॅटेगरी की प्रोडक्ट लुकअप मध्ये जाऊन ऍज अ काय वर्क करणार, ऍज अ फॉरेन की म्हणून वर्क करणार. ओके, आता मी तर जॉईन आपण केव्हा यूज करतो, जेव्हा दोन्ही टेबलमध्ये एक कॉलम हा कॉमन पाहिजे, पण तो पहिल्या टेबलमध्ये ऍज अ प्रायमरी की म्हणून वर्क केला पाहिजे. म्हणजे ओनली युनिक पाहिजे तो. ओके, म्हणजे काय पाहिजे, फक्त युनिक पाहिजे. आणि सेकंड टेबलमध्ये तो ऍज अ फॉरेन की म्हणून वर्क केला पाहिजे. ओके, म्हणजे कसं, इफ एक पर्सन आहे आणि तो काहीतरी ऑर्डर परचेस करतोय. ओके, त्या पर्सनची एकच आयडी राहणार आहे, बट त्या एक पर्सन आहे, त्याने ऑर्डर प्लेस केली अमेझॉनवर, तर त्या पर्सनची एकच आयडी राहणार आहे. पण जे ऑर्डर्स त्यांनी वेगवेगळे परचेस केले, त्या प्रत्येक ऑर्डरची एक वेगवेगळी आयडी असणार आहे. ओके, म्हणजे काय झालं, माझ्याकडे जर 5 ऑर्डर आहे आणि एकाच कस्टमरने ऑर्डर केली, तर त्या प्रत्येक परचेस केलेल्या ऑर्डरला त्या कस्टमरची आयडीच अलोकेट होणार. ओके, कळतंय, म्हणजे जेव्हा परचेस ऑर्डर करतोय, ओके, म्हणजे ऑर्डर टेबलमध्ये जे ऑर्डर परचेस केले तिथं ऑर्डर की ऍज अ प्रायमरी की म्हणून वर्क करते. बट ज्या कस्टमरने परचेस केलंय, ओके, ज्या कस्टमरने परचेस केलंय ती त्या टेबलमध्ये ऍज अ फॉरेन की म्हणून वर्क करते. फॉरेन की म्हणजे काय, डिफरंट ऑर्डर आहे पण एकाच पर्सनने ऑर्डर केलेत, म्हणजे त्याची जी आयडी असेल ती प्रत्येक प्रोडक्टला एक सेमच आयडी अलोकेट होणार. राईट, ओके, कळते प्रायमरी की आणि फॉरेन की मधला डिफरन्स.
ओके येस सर गॉट इट. अच्छा got it. ओके सो आपण जॉईन केव्हा यूज करतो और मर्ज केव्हा यूज करतो, जेव्हा दोन्ही टेबल मध्ये एक कॉलम हा कॉमन असतो. ओके देन आपण काय बघितलं, जॉईनचे डिफरंट डिफरंट टाइप्स बघितले. ओके ओके जॉईनचे डिफरंट डिफरंट टाइप्स आपण बघितले. जसे फर्स्ट इज इनर जॉईन. इनर जॉईन मध्ये काय शो होतं, इफ माझ्याकडे टेबल ए आणि टेबल बी आहे, ओके तर दोन्ही टेबल मधले हे मॅचिंग रेकॉर्ड्स आपल्याला रिटर्न्स मिळतात. सेकंड वन इज लेफ्ट जॉईन. लेफ्ट जॉईन मध्ये काय होतं की लेफ्ट टेबलचे सगळे रेकॉर्ड, पण लेफ्ट टेबल ए आणि टेबल बी मध्ये जे मॅचिंग रेकॉर्ड आहे ते पण आपल्याला रिटर्न करतं. ओके थर्ड वर पण काय बघितलं आपण, राईट जॉईन बघितलं. ओके तर राईट जॉईन मध्ये आपल्याला काय रिटर्न करतं, राईट टेबल मधले सगळे रेकॉर्ड, बट ए आणि बी मध्ये जे मॅचिंग रेकॉर्ड आहे ते पण रिटर्न करतं. ओके देन येतो फुल जॉईन. ओके फुल जॉईन मध्ये काय होतं, आपल्याला ए आणि बी मध्ये जे दोन्ही मधली जे रेकॉर्ड आहेत विथ मॅचिंग रेकॉर्ड ऑल्सो ते आपल्याला रिटर्न करतं. देन येतं की लेफ्ट अँटी जॉईन. लेफ्ट अँटी जॉईन मध्ये काय होतं, आपल्याला लेफ्ट टेबल मधले रेकॉर्ड्स मिळतात बट मॅचिंग रेकॉर्ड आणि राईट टेबल म्हणजे बी मधले रेकॉर्ड सोडून. ओके राईट अँटी जॉईन मध्ये पण सेम, राईट टेबलचे रेकॉर्ड मिळतात बट मॅचिंग रेकॉर्ड आणि लेफ्ट टेबल मधले रेकॉर्ड सोडून. ओके कळलं सगळ्यांना? हो सर. ओके कन्सेप्ट क्लिअर होतात ते सगळ्यांच्या? तुम्हाला परत हो सर. लेक्चर बघायची गरजच नाहीये. ओके जस्ट ऑपरेशन परफॉर्म करायचे तुम्ही जाऊन. ओके देन आपण काय बघितलं, आय थिंक आज जॉईन्स आपण एक्सप्लेन केले. ओके सो मी जी वर्ड फाईल क्रिएट केली. ओके देन आपण काय बघितलं, मर्ज अँड मॉडेलिंग मधला डिफरन्स बघितला. ओके इफ तुम्हाला जेव्हा इंटरव्ह्यूला विचार की व्हॉट इज मर्ज, तेव्हा तुम्ही काय सांगता, मर्ज इन पॉवर BI वर्क्स लाईक अ जॉईन इन SQL. ओके सो इट्स कंबाइंड टेबल बेस्ड ऑन अ की कॉलम. ओके दिस हेल्प्स visualize related data together, avoid blanks and simplifies DAX by bringing required fields into one table. आता तुम्ही हे DAX विसरून जावा, हे पुढचा पार्ट आहे आपला. सो आपण असं म्हणू, दिस हेल्प्स व्हिज्युअलाइज रिलेटेड डेटा टुगेदर असं म्हणू शकतो आपण. ओके देन मी तुम्हाला म्हणलेलं की जॉईन यूज करणं हे म्हणजे गरजेचं आहे का, किंवा इज देअर इन रिक्वायरमेंट टू यूज जॉईन. ओके so it is not mandatory to use join in Power BI but sometimes it become necessary depending on the data situation. म्हणजे आपण जॉईन केव्हा यूज करणार, जेव्हा स्मॉल अमाऊंट ऑफ मध्ये डेटा असेल. ओके मीन्स 100 rows 200 rows, जेव्हा स्मॉल अमाऊंट ऑफ मध्ये डेटा असेल तेव्हाच आपण जॉईन यूज करणार. ओके व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन जॉईन अँड मॉडेलिंग. तर जॉईन कंबाइन्स टेबल फिजिकली बट मॉडेलिंग लिंक्स टेबल लॉजिकली. ओके join good for adding extra column but modeling required for proper report behavior. Okay if मी join यूज केलं, merge यूज केलं तर एक्स्ट्रा कॉलम्स ऍड होणार. एक्स्ट्रा कॉलम ऍड झाल्यामुळे काय होणार की जो पॉवर BIचा जो परफॉर्मन्स आहे तो स्लो होणार. बट मॉडेलिंग मध्ये तसं नसतं. जस्ट आपण काय करतो, विदाउट ऍड कॉलम करतात, जस्ट प्रत्येक टेबलचं दुसऱ्या टेबल सोबत कनेक्शन करतो. ओके देन आपण काय पाहिलं, आय थिंक येस सिम्पल. व्हॉट इज जॉईन. द जॉईन इज इन डेटाबेसेस अ जॉईन इज यूज टू कनेक्ट टू और मोर टेबल बेस्ड ऑन अ कॉमन कॉलम. ओके सेम आहे. आणि बाय वी यूज जॉईन बिकॉज डेटा इज स्टोर इन मल्टिपल टेबल टू अवॉइड डुप्लिकेशन अँड मेक इट ऑर्गनाइज. जॉईन हेल्प्स टू ब्रिंग दॅट डेटा टुगेदर ऑर अनालिसिस ऑर रिपोर्टिंग. ओके नॉर्मलायझेशन मीन्स रिपिटेटिव्ह वर्क. ओके टू रिड्यूस रिडंडन्सी, म्हणजे जे रिपिटेटिव्ह वर्क असतं ते रिड्यूस करण्यासाठी. ओके देन ओके दॅट्स ऑल. कोणा डाऊट्स. अँड देन आपण एक जस्ट डेटा मॉडेलिंगचा ओव्हरव्ह्यू बघितलेला. तर जस्ट वेट
ओके, आपण एक डेटा मॉडेलिंगचा कन्सेप्ट बघितला. डेटा मॉडेलिंग म्हणजे काय? डेटा अरेंज इन ऑर्गनाइज वे अँड कनेक्ट फॉर अनालिसिस. ओके, काय घेतलं आपण? ओके, सर तुम्ही आज सांगू शकता की व्हॉट इज डेटा मॉडेलिंग? Data modeling means organizing and structuring the data in a systematic way. Okay, in a systematic way means in organized way. Okay, तुम्ही असं म्हणू शकता डेटा मॉडेलिंगला ती एखाद्या डेटाची ब्लूप्रिंट असते. ओके, सो आपण डेटा मॉडेलिंगला काय म्हणू शकतो? इट इज अ ब्लूप्रिंट ऑफ डेटा. ओके, मीन्स रिमेंबर दॅट डेटा मॉडेलिंग मीन्स इट इज अ ब्लूप्रिंट ऑफ डेटा. ओके, कळालं सगळ्यांना? जर कळालं असेल थम्सअप करा. एव्हरीवन फास्ट. हॅलो 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 हॅलो. हॅलो एव्हरीवन. येस सर. ओके, कळालं ना? ठीक आहे, चालेल. सो आपण थांबूया आजचं लेक्चर इथं. लेफ्ट करू शकता सगळे. ओके, या, थँक्यू. थँक्यू सर.